अहमदनगर जिल्ह्याच्या श्रीगोंदा नगर परिषद निवडणुकीची राजकीय समीकरणं। श्रीगोंदा नगर परिषदेत 37 वर्षात पहिल्यांदा चौरंगी लढत होतीये। श्रीगोंद्यात तिन्ही आघाड्या स्वबळावर लढतायत। भाजपा आमदार पाचपुतेंसमोर तिन्ही आघाड्यांची एकजूट झाल्यानं आव्हानही असणार आहे। याच ठिकाणचा राजकीय संघर्ष आणि पारंपरिक वाद कसा आहे पाहूयात आमचे प्रतिनिधी उमेर सय्यद यांच्या रिपोर्टमधून। हिंदू मुस्लिम ऐक्याचे प्रतीक आणि दक्षिणेतील प्रति पंढरपूर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सुफी संत शेख मोहम्मद महाराज यांच्या श्रीगोंदा नगरीत युतीत बिघाडी झाली आहे। युतीतील सर्वच घटक पक्ष स्वबळावर निवडणूक लढवत आहेत, तर त्यांच्या समोर महाविकास आघाडी ही ठामपणे उभी आहे आणि त्यामुळे श्रीगोंदा नगर परिषदेत आपल्याला चौरंगी लढत पाहायला मिळणार आहे। विशेष म्हणजे विधानसभा निवडणुकीवेळी आघाडीसोबत असलेले सर्वच दिग्गज नेते सत्ता पलट झाल्यानंतर अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये त्यांनी पक्ष प्रवेश केला आणि त्यामुळे कुठेतरी राजकीय जो वाद आहे, राजकीय जो संघर्ष आहे तो या नगर परिषदेच्या निवडणुकीनिमित्ताने आपल्याला उफाळून आल्याचं चित्र या श्रीगोंदा नगर परिषदेमध्ये दिसत आहे आणि त्यामुळेच युतीतील सर्वच घटक पक्ष आता स्वबळावर निवडणूक लढवत असून श्रीगोंदा नगर परिषदेत आपल्याला चौरंगी लढत पाहायला मिळणार आहे। आपल्या सोबत स्वतः भाजपाचे आमदार विक्रम पाचपुते, आपण त्यांच्याशी बातचीत करूया। कुठेतरी राज्यात युती या ठिकाणी स्वबळावर कुठेतरी निवडणूक लढायची वेळ आली आहे आणि 2019ला हे पुढचे तिन्ही पॅनल मधले मंडळी एकत्र होते आणि आमचा एकट्याचा पॅनल होता। एकट्याचा पॅनल असताना सुद्धा आमचा अवघ्या 1600 मतांनी आमचा नगराध्यक्षपदाचा उमेदवार गेला होता आणि खाली आम्हाला बहुमत मिळालं होतं। आमचे 11 नगरसेवक त्यावेळेस निवडून, त्यावेळेस 19शी बॉडी होती, 11 आमचे आले होते, 8 समोरचे आले होते आणि आत्ताच्या परिस्थितीमध्ये या विभागणीचा फायदा 100% भारतीय जनता पार्टीच्या प्रत्येक उमेदवाराला होणार आहे आणि 23चे 23 आमचे नगरसेवक यावेळेस नगराध्यक्ष आणि नगरसेवक निवडून येतील। भाजपने पुन्हा एकदा उमेदवाराची तुम्हाला संधी दिलेली आहे, नगराध्यक्ष पदासाठी संधी दिलेली आहे। कोणता मुद्दा घेऊन तुम्ही या निवडणुकीत उतरलेला आहात? शहराचा विकास करण्यासाठी, जे शहराला रस्ता, पाणी, लाईट या गोष्टीची उणीव भासत आहे ती पूर्ण करण्यासाठी मी आज या म्हणजे नगराध्यक्ष म्हणून मला जर संधी मिळाली तर मी या सगळ्या गरजा पूर्ण करण्याचा बबनदादा पाचपुते यांच्या प्रयत्नांनी पूर्ण करण्याचा प्रयत्न करीन। ज्योती खेडकर हे उमेदवार आपल्या सोबत आहे। पक्षाने संधी दिली, कोणते मुद्दे घेऊन आता निवडणुकीच्या रिंगणात उतरलाय? विकासाच्या आधारावरती मी ह्या रिंगणात उतरलेली आहे, कारण श्रीगोंदा शहराचा विकास बिलकुल नाही। आपण रस्त्याने जाता येताना पाहत असाल तर रस्ता नाहीच आहे, सर्व खड्डेच आहेत, लाईट नाही, फक्त खांब आहेत, त्याच्यावरती लाईट तर कुठली नाहीच आहे। अशा अनेक प्रकारच्या गोष्टी आहेत की ज्या मला श्रीगोंदा शहराला बारामती करायचं आहे आणि या मुद्द्यावरतीच मी या लढाईत उतरलेली आहे। श्रीगोंदा शहरामध्ये कोणते असे प्रश्न, कोणते असे समस्या जे नागरिकांना भेडसावत आहे आणि ते तुम्ही सोडवण्याचा प्रयत्न करणार? मी प्रयत्न नाही करणार, त्या समस्या सोडवणारच आहे। पहिली गोष्ट, श्रीगोंदा शहरामध्ये आपण जर पाहिलं तर श्रीगोंदा शहराच्या चारही बाजूने म्हणजे पूर्ण गोल एकही रोड व्यवस्थित नाहीये, सर्व रस्त्यांमध्ये खड्डे आहेत। मी ते विकसित करणार आहे। लाईटचे प्रश्न असतील, पाणी प्रश्न असतील, असे अनेक प्रश्न मार्गी लावणार आहे। युतीमध्ये सर्वच घटक पक्ष स्वबळावर निवडणूक लढवतात आणि आघाडी करून तुम्ही एकट्या उमेदवार आहात। तर आजपर्यंत एक 30-35 वर्षामध्ये माझ्या सासऱ्यांनी खूप प्रकारची कामं केलेली आहेत, चांगल्या प्रकारची कामं केलेली आहेत आणि या श्रीगोंदा शहरामध्ये आजपर्यंत जेवढे नगराध्यक्ष झाले तेवढ्यांना नगराध्यक्ष बनवण्यामध्ये माझ्या सासऱ्यांचा खारीचा वाटा आहे। रस्ते इतके खराब आहेत आणि त्यामुळे पूर्ण श्रीगोंदा शहरामध्ये धुळीचं वातावरण झालेलं आहे आणि शिवाय पाण्याचा प्रश्न आहे की पाणी एक तर दिवसाआड येतंय आणि आल्यानंतरही ते पाणी फार अस्वच्छ पद्धतीने येते। त्यामुळे मग हे असे छोटे छोटे फार प्रश्न आहेत, ते सोडवण्यासाठी मी ही निवडणूक लढवते। युती करण्यासाठी काय बैठका वगैरे देखील करण्यात आलं पण यश आलं नाही? युती करण्याचा प्रयत्न केला राष्ट्रवादी बरोबर, परंतु बैठकामध्ये एक लक्षात आलं की राष्ट्रवादीला नगराध्यक्षपद पण लढवायचंय, राष्ट्रवादीला जागा पण भरपूर हव्यात। मग माझ्याबरोबर या ठिकाणी मी नगरपालिकेमध्ये काम करत असताना गेली 1.5 वर्ष झाले या ठिकाणी प्रशासक म्हणून प्रशासक बसले। मग ह्या 1.5 वर्षामध्ये जे इच्छुक उमेदवार आहेत, जे मला कॉन्टॅक्टमध्ये होते, ते समजा कुठलाही प्रभाग असो त्यामध्ये माझ्याकडे उमेदवार आहेत ना सक्षम, जे सक्षमपणे निवडणूक करू शकतात।
मग कशामुळे राष्ट्रवादी बरोबर जायचं? आमच्याकडे जर 22 सक्षम उमेदवार आहेत, 23वा नगराध्यक्ष पदाचा सक्षम उमेदवार आहे, मग आम्ही युती करायचं कारण येत नाही ना.